तुम्हाला माहित आहे का, डायबिटीसच्या पेशंटला पायांमध्ये सेन्सेशनच नसतात, म्हणून त्यांना अशा प्रकारचे सँडल वापरावे लागतात. सो वेलकम टू डे 1 ऑफ डायबिटिक सँडल सिरीज. यामध्ये मी तुम्हाला डायबिटिक सँडल रिलेटेड माहिती देणार आहे. सो तुम्ही इथे पाहतायत, दिस इज अ रेग्युलर डायबिटिक सँडल. हे सँडल्स आपण मोस्टली ज्या पेशंटला न्यूरोपॅथी म्हणजे ज्या पेशंटला संवेदनाच नसतात त्या पेशंटमध्ये आपण रिकमेंड करतो. तर स्टार्टिंग फ्रॉम द आउटर सोल, रेग्युलर सँडल किंवा डायबिटिक सँडल्स मध्ये हा आउटर सोल जो असतो दिस इज रिजिड. दुसरा वैशिष्ट्य म्हणजे या सँडल्सला आपण वेलक्रोची स्ट्रॅपिंग दिलेली असते. जास्त डायबिटीसच्या पेशंटमध्ये तुम्ही टाईट किंवा लेसचे वापरू नाही शकत. तिसरी वैशिष्ट्य म्हणजे ह्याचा जो इनसोल असतो, दिस इनसोल हा डायबिटिक फ्रेंडली असतो. ज्या डायबिटीसच्या पेशंटची स्किन जे असते ना त्याला फ्रेंडली असतो. चौथा आणि शेवटचं वैशिष्ट्य म्हणजे आपण या पेशंटला हिल काउंटर देतो. हिल काउंटरचा फायदा असा आहे की ज्यावेळेस पेशंट चालतो, न्यूरोपॅथीमध्ये कधी कधी पेशंटचा डिसबॅलन्स होतो किंवा इम्बॅलन्स होतो, तर एक मोठा हिल काउंटर दिल्यामुळे चालण्यात त्यांना मदत होते. पायांमध्ये ज्यावेळेस पण तुम्ही चालताल त्यावेळेस तुम्हाला हे शूज घालणं कंपल्सरी आहे. डायबिटिक सँडल रिलेटेड लोकांमध्ये माहिती फार कमी आहे, तर योग्य सँडलच्या मार्गदर्शनाकरिता तुम्ही खालील नंबरवर संपर्क करा.